प्रवेश प्रक्रियेत केप राउंड हा काय प्रकार आहे? कॅप राउंड हा जो प्रकार आहे, जो आपण पाहिलं तर मगाशी जसं सांगितलं तसं 12वीचे मार्क्स ज्यावेळी रिझल्ट येतो, तर 12वीचे रिझल्ट्स आल्यानंतर सी-ई-टीचा निकाल येतो. सी-ई-टी एक्झाम असेल, जे-ई एक्झाम असेल. त्यानंतर कॅप राउंड ज्याला सेंट्रली जी ॲडमिशन प्रोसेस आहे, ही सेंट्रली घेतली जाते आणि त्यातून ही ॲडमिशन प्रोसेसमधून तुमचे जे ॲडमिशन्स आहेत, जे महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीज आहेत, जवळपास 13 युनिव्हर्सिटीज आहेत आणि 13 युनिव्हर्सिटी अंतर्गत वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत, ह्यांची जी सेंट्रलाइज पद्धतीनं जी ॲडमिशन होतं, त्याला आपण कॅप राउंड म्हणतो. तर विशेषतः कॅप राउंडमध्ये 3 राउंड्स असतात. राउंड 1, राउंड 2, राउंड 3 आणि शेवटी जो असतो तो स्पॉट राउंड असतो. आणि या राउंड साधारण कधी सुरू होतात? हे राउंड जवळपास जूनच्या सेकंड वीकमध्ये चालू होतात, ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतात. त्यानंतर फॅसिलेशन सेंटर असेल किंवा स्क्रुटनी सेंटर असेल, या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घेऊन ज्यावेळी मेरिट लिस्ट येते